अर्जुना, आणखी एक मौजेची गोष्ट तुला सांगतो ऐक. जे साधक या विषयांचा नियमाने त्याग करतात, श्रोत्रादी इंद्रियांचे आकलन करतात, परंतु जिभेचा मात्र निग्रह करत नाही, ते या विषयांकडून अनेक प्रकारे वेढले जातात. एखाद्या झाडाचे वरचे वरचे शेंडे खुडले, मुळाशी पाणी घातले तर झाडाचा नाश कसा होईल? ते जसे पाण्याच्या बळाने अधिकच फोफावते, त्याचप्रमाणे या रसनेच्या द्वारे अंतःकरणात विषय अधिकाधिक पुष्ट होतात. इतर विषयांचे विषय कमी केले असता कमी होतात, पण त्याच प्रमाणात रसनेचा विषय हट्टाने कमी करता येत नाही. कारण या वाचून शरीर जिवंतच राहू शकत नाही. परंतु अर्जुना, जेव्हा साधक स्वानुभवाने परब्रह्म होऊन जातो, तेव्हा रसनेचेही, रसना शब्दाने उपलक्षित वासना, सहज नियमन होऊ शकते. ज्यावेळी आपण ब्रह्म आहो असा मनुष्यास अनुभव येतो, त्यावेळी शरीराचे व्यवहार बाधित होऊन इंद्रिये विषयांना विसरून जातात. अर्जुना, इंद्रियांना जिंकण्यासाठी जे नेहमी प्रयत्न करतात, त्यांच्या देखील ही अधीन होत नाही. जो आपल्या भोवती अभ्यासाचे घरटे करून नियमांची ताटी करतो, मन सदा मुठीत बाळगतो, त्याला सुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून टाकतात. असा या इंद्रियांचा प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला जाखीन भुलून टाकते, त्याप्रमाणे हे विषय रिद्धी सिद्धीच्या रूपाने योग्याला प्राप्त होऊन इंद्रियांद्वारा योग्याचे मन भ्रष्ट करतात. अशा अडचणीत जर मन सापडले तर अभ्यास जागच्या जागी राहतो. अशा या इंद्रियांची शक्ती मोठी आहे. म्हणून पार्था, सर्व विषयांची इच्छा सोडून इंद्रियांना जो अधीन ठेवतो व ज्याचे अंतःकरण विषयांच्या सुखाने भुलून जात नाही, तो योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे असे जाण. कारण तो नेहमी आत्मबोधाने युक्त होऊन राहतो. अंतःकरणात मला कधीही विसरत नाही. एरवी शब्दादी विषयांचा स्वीकार तर करत नाही, पण मनात विषयांची थोडीशी वासना असेल तर त्याला आरंभापासून शेवटपर्यंत सर्व संसार आहे असे समज. थोडेसे विष जरी घेतले तरी संपूर्ण शरीरात पसरून जीवाचा निसंशय नाश करते. त्याप्रमाणे चित्तात विषयांची थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विचार समूहाचा घात करते. अंतःकरणात विषयांची नुसती आठवण झाली तरी विरक्तालाही त्याच्या प्राप्तीविषयी आसक्ती म्हणजे काम उत्पन्न होतो. जेथे काम उत्पन्न झाला तेथे त्यापूर्वी क्रोधही येतो व क्रोधामध्ये अविचार असतोच असे जाण. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत प्रचंड वाऱ्याने नाहीशी होते, त्याचप्रमाणे अविचारांमुळे स्मृती म्हणजे आत्मज्ञान नष्ट होते. संध्याकाळ होताच रात्र जशी सूर्यतेजाला गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाल्यावर मनुष्याची वाईट दशा होते. मग अज्ञानामुळे त्याची बुद्धी आंधळी होऊन तो सर्व गोष्टी दुरावतो. त्याला काही सुचेनासे होते. जन्मांधाला पळण्याचा प्रसंग आल्यावर तो जसा दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, त्याप्रमाणे अर्जुना, बुद्धीला भ्रम होतो. अशा स्थितीत बुद्धिभ्रम झाला म्हणजे बुद्धी घोटाळ्यात पडते आणि मग सर्व ज्ञान नष्ट होते. शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे जसा देह प्रेतरूपी होतो, त्याप्रमाणे बुद्धी नष्ट झाल्यावर जीवाची स्थिती होते असे जाण. म्हणून अर्जुना ऐक, इंधनाला ठिणगी लागून भडकली म्हणजे जशी त्रिभुवनाला देखील पुरते, त्याप्रमाणे अंतःकरणात यत् किंचित जरी विषयांचे स्मरण झाले तरी मोठा अनर्थ घडतो. म्हणून मनातून सर्व विषय काढून टाकावे, म्हणजे राग, प्रीती, द्वेष हे आपोआप नाहीसे होतात. पार्था, आणखी तुला सांगतो, राग द्वेष नाहीसे झाल्यावर जरी इंद्रिय विषयांच्या ठिकाणी रममान झाली तरी ते विषय बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशातून सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी जगातील वस्तूंना स्पर्श करतो, परंतु त्यांच्या संसर्गाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी उदासीन, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न व कामक्रोधांपासून अलिप्त असतो. अर्जुना, जो विषयांमध्ये आपल्या स्वरूपाशिवाय दुसरे काही पाहत नाही, त्याला विषय कसले आणि बाधणार तरी कोणाला? अशा प्रकारे जो आपण स्वतः सर्वरूप होऊन राहतो, तो अचल प्रज्ञ स्थिर बुद्धी असे निसंशय समज.